श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. जालन्याच्या लक्ष्मीबाई नारायणराव मोहरील या अत्यंत भाविक व सात्विक वृत्तीच्या होत्या. लग्न झाल्यावर त्या डोंगर शेवलीला राहत असत. त्यांचे पती नारायणराव जकात नाक्यावर काम करीत होते. परंतु पुढे दैववशात त्या 22-23 वर्षांच्या असताना त्यांच्या पतीचं दुःखद निधन झालं आणि ऐन तारुण्यात त्यांना वैधव्य प्राप्त झालं. त्यावेळी त्यांना प्रभाकर नावाचा एक 5-6 वर्षांचा मुलगा व 2 लहान मुली होत्या. पुढे त्यांच्या मोठ्या दीराने चिखली तालुक्यातील चांडोळ या गावी या सर्वांना नेऊन त्यांचा सांभाळ केला. परंतु पुढे साधारण 57 सालापासून मोठ्या दीराने या सर्वांना सांभाळण्यास नकार दिल्यामुळे लक्ष्मीबाई मुलाबाळांना घेऊन माहेरी वडिलांकडे औरंगाबादला आल्या. परंतु काही महिन्यांनी वडिलांनीही या सर्वांना ठेवण्यास असमर्थता दर्शवली. तेव्हा आता काय करावं हे त्यांना काहीच कळेनासं झालं. परंतु सर्व आधार तुटतात तेव्हा परमात्मा कुठल्या तरी रूपात मदतीचा हात देत असतो. त्याप्रमाणे त्या 2-4 दिवसातच लक्ष्मीबाईंना वामनराव जोशी रामदासी यांची भेट झाली. वामनराव जोशी हे औरंगाबादला राहत असत. ते श्री महाराजांचे अनुग्रहित असून त्यांना महाराजांकडून रामदासी दीक्षा मिळाली होती. समर्थ संप्रदायाप्रमाणे भिक्षा मागून ते त्यावर आपला प्रपंच चालवून राम उपासना करीत असत. तेव्हा त्यांची कर्मकहाणी ऐकून ते लक्ष्मीबाईला म्हणाले, आपण श्री महाराजांकडे साखरखेर्ड्याला जाऊ व त्यांना हे सर्व सांगू. महाराज म्हणजे करुणेचे सागरच आहेत. त्यांच्याकडे आलेला कुणीही कधीच विन्मुख जात नाही. ज्याला अपंगिता नाही अशा सर्वांनाच ते प्रेमाने जवळ करतात. महाराज आपला निश्चित मुलीप्रमाणे सांभाळ करतील. हे सर्व ऐकून लक्ष्मीबाईला खूप धीर आला व त्या वामनरावांबरोबर महाराजांकडे साखरखेर्ड्यास आल्या. त्यांची सर्व हकीकत जाणून घेऊन दीन अनाथांचे मायबाप असलेल्या आमच्या महाराजांनी त्यांना साखरखेर्ड्याला राहून रामरायाच्या सोहळ्यातील नैवेद्याच्या स्वयंपाकाची सेवा करावी म्हणून सांगितले. तेव्हापासून त्या साखरखेर्ड्याला महाराजांपाशीच राहिल्या व श्री महाराजांचा अनुग्रहही घेतला. आता रामाचा सोहळ्यात नैवेद्य करायचा म्हणजे सोवळे घेणे आवश्यक म्हणून श्री महाराजांनी त्यांची गंगा करण्यास सांगितले. ऐन तरुण वयात असताना म्हणजे वयाच्या 33-34व्या वर्षीच रामरायाची सेवा घडावी म्हणून त्यांनी गंगा केली. तेव्हापासूनच त्या साखरखेर्ड्याला मंदिरात पाकसेवा करीत असत. श्री महाराज राम जन्मोत्सवास जालन्यास आले म्हणजे त्यांनाही जालन्याला घेऊन येत. तिथेही त्या पाकसेवा करीत असत. श्री महाराज कधीकधी त्यांना गोंदवल्याला पुण्यतिथी उत्सवास घेऊन जात. श्री महाराजांचं प्रेम काय सांगावं. महाराजांनी लक्ष्मीबाईंचा अगदी पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ केला. त्यांचा मुलगा प्रभाकर व दोन्ही मुली औरंगाबादला आजोबांजवळच राहत होते. 58 साली आजोबांनी लक्ष्मीबाईंच्या मोठ्या मुलीचं लग्न करून दिलं. पुढे प्रभाकर 1960 उच्च माध्यमिक शालांत परीक्षा पास झाला. तशी 61 त्यांना पाटबंधारे खात्यात नोकरी लागली. पुढे 1963 मार्च महिन्यात तो विमान दलात भरती झाला. 67 साली प्रभाकरची दिल्लीला बदली झाली आणि पुढे 70 साली त्यांचं लग्न झालं. तेव्हा ते आईला आपल्यासोबत घेऊन दिल्लीला गेले. 1958 ते 1970 अशी सतत 12-13 वर्षे म्हणजे एक तपाहूनही अधिक काळ लक्ष्मीबाईंनी साखरखेर्ड्याला राहून श्री सद्गुरू रामरायाची पाकसेवा केली. गेल्या 12 वर्षापासून त्यांना अखंड महाराजांचा सहवास होता. खेर्ड्याला राहायला आल्यापासून त्या प्रथमच महाराजांपासून देहाने दूर गेल्या होत्या. दिल्लीला गेल्यावर काही दिवसांनी त्यांनी श्री महाराजांना पत्र पाठविले. त्या पत्रात त्या लिहितात, महाराज मला सारखी आपली आठवण येते. काकड्यापासून ते शेजारतीपर्यंतच्या नित्योपासनेचे स्वर सारखे माझ्या कानात गुंजतात व त्या वेळचे ते दृश्य डोळ्यांसमोर उभे राहते. मन सारखं तिथेच धाव घेते. त्यामुळे सर्व भौतिक सुख मिळत असूनही मन इथे त्यात रमत नाही. जप करतानाही त्याच आठवणी आणि तेच सर्व दृश्य डोळ्यांसमोर दिसू लागते. असो, साधक हो, तीर्थस्वरूप लक्ष्मीबाईंच्या त्या पत्राच्या उत्तरादाखल परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी त्यांना काय सांगितले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ.
आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.